टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स बघितल्या होत्या. टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स त्यामध्ये आपण 2.2 स्टार्ट केला आणि त्यातले गणित सोडवायला घेतले होते. त्यामध्ये आपण 9 जॉमेट्री 2.2 त्यातलं पहिलं गणित आपण सोडवलं होतं. In figure 2.18, y equal to 108 degree and x equal to 71 degree. Are the lines M and N are parallel? Justify. आपण डायग्राम दिलेली आहे त्याच्यानुसार लाइन M is parallel to line N and line L is transversal. Y 108 आहे आणि x किती आहे 71 आहे. By adding x plus y 71 plus 108. Angle x plus angle y equal to 179. याची ऍडिशन आपली 179 होते आणि नियमाप्रमाणे आपल्याला ऍडिशन किती असायला हवी 180. तरच आपण काय सांगू शकतो की या दोन लाईन्स काय पॅरलल आहेत. कोणत्या कोणत्या M आणि N. मग त्या पद्धतीने आपण कोणतं वापरलं दिस टू अँगल्स आर नॉट सप्लिमेंटरी. ते सप्लिमेंटरी नसल्यामुळे आपण लाईन M इज नॉट पॅरलल टू लाईन N. सेकंड क्वेश्चन कडे वळूया. सेकंड क्वेश्चन मध्ये बघा इन फिगर इफ अँगल A कॉन्ग्रुएंट टू अँगल B त्यांनी गिवन पॉइंट आहे हा. आपल्याला टेस्ट वापरायचे लक्षात ठेवा. पॅरलल लाईन्सच्या काय वापरायचे टेस्ट. आपण काय करूया एक अँगल कन्सिडर करूया. याच्यात कन्सिडरेशन सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामध्ये हा आपण अँगल घेऊया. या अँगलला आपण काय म्हणूया C म्हणजे A B आणि C झाला. याचा अर्थ आपण कन्सिडर लिहून घ्या कन्सिडर C ॲज शोन इन फिगर. आपल्याला आकृतीमध्ये जसं दिलंय तसं आपल्याला काय करायचंय कन्सिडर करायचंय अँगल C. आता लक्ष द्या अँगल A आणि अँगल C हा काय होईल कॉन्ग्रुएंट होईल. याला कारण काय येईल अपोजिट अँगल्स. बघा का अँगल A कॉन्ग्रुएंट टू अँगल C याला कारण येईल अपोजिट अँगल्स. आता अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल कोणता दिलाय B हा पॉइंट गिवन आहे. बघा म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं तर अँगल A हा कॉन्ग्रुएंट आहे कोणाला अँगल C ला. अँगल A हा कॉन्ग्रुएंट आहे कोणाला अँगल B ला. तर आपण काय म्हणू शकतो देअरफॉर अँगल C also congruent to अँगल B. बघा अँगल C आणि अँगल B हे दोन्ही पण काय होतील कॉन्ग्रुएंट होतील. पण हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. डायग्राम मध्ये जर बघितलं तर करस्पॉन्डिंग आहेत. याचा अर्थ आपण कोणती टेस्ट वापरू शकतो बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. आपण कोणती टेस्ट वापरली करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. आपण काय म्हणू शकतो की हे दोन त्या ठिकाणी काय एक मिनिट हा बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स लाईन L इज पॅरलल टू लाईन M. तर अशा प्रकारे आपल्याला आन्सर भेटतो. म्हणजेच यामध्ये आपण करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर काय वापरलं पॅरलल लाईन्स. रायटिंग पण करत चला. रायटिंग सगळ्यात महत्वाची आहे. ज्यावेळेस मी रायटिंग करतो त्याच वेळेस तुम्ही रायटिंग केली तरी चालेल. परत एकदा लक्ष द्या गणितामध्ये आपण काय केलं अँगल C हा कन्सिडर केला. तो कोणाला घेतला आपण अपोजिट A ला. तर आपण काय सांगू शकतो अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल C याला कारण येईल अपोजिट अँगल्स. परंतु गिवन पॉइंट काय अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल B. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की कॉन्ग्रुएंट C अँगल C इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट टू अँगल B. By corresponding angle test for parallel lines, line L is parallel to line M. आता तिसऱ्या गणिताकडे आपण वळूया.
तिसऱ्या गणितामध्ये लक्ष द्या. म्यूट करून घ्या स्वतःला. तिसऱ्या गणितामध्ये बघा, आता इन फिगर दिले अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. बघा का, लक्ष द्या. पहिला आपल्याला माहिती आहे की अँगल ए आणि अँगल बी हे दोन कॉन्ग्रुएंट दिलेत आणि अँगल एक्स इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय. देन प्रूव्ह दॅट लाईन एल इज पॅरलल टू लाईन एन. आपल्याला हे काय दाखवायचे, कॉन्ग्रुएंट दाखवायचे. आता समजून घ्या फर्स्ट पॉइंट. बघा लक्ष द्या, अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल काय दिलाय, बी. याला आपण फर्स्ट पॉइंट क्रिएट करूया. हा काय गिवन आहे, हा पॉइंट गिवन. मग आता अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी आहे, याचा अर्थ याच्यात करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आहे. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. याच्यावरून आपण सांगू शकतो की लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. बघा लक्ष द्या, म्हणजे आपल्याला याच्यावरून काय भेटते, लाईन एल ही पॅरलल भेटते कोणाला, लाईन एम ला. फर्स्ट पॉइंट. आता आपण सेकंड पॉइंट कडे वळूया. दिलेला पॉइंट्स येते लक्षात ठेवा. आता त्याने सेकंड सांगितलंय अँगल एक्स इज कॉन्ग्रुएंट, सेकंड पॉइंट हा, टू अँगल वाय. आता बघा एक्स आणि वाय जर बघितला तर हा अल्टरनेट अँगल आहे, म्हणजे आपण कोणती टेस्ट वापरू शकतो, अल्टरनेट अँगल टेस्ट. आपण गिवन आहे पॉइंट, मग आपण कोणती टेस्ट वापरूया, बाय अल्टरनेट अँगल टेस्ट. लाईन एम इज पॅरलल टू लाईन एन. लक्ष द्या. आता याच्यामध्ये आपल्याला काय भेटलं, लाईन एल एम इज पॅरलल टू काय भेटलं, लाईन एन. आता फ्रॉम 1 and 2, आता लास्ट पॉइंट आपला आन्सर येईल याच्यामध्ये, फ्रॉम 1 and 2, या 1 आणि 2 वरून बघा लाईन एल ही कोणाला पॅरलल आहे, एम ला. म्हणजे 1 ही 2 ला पॅरलल आहे आणि 2 ही 3 ला पॅरलल आहे, तर 1 आणि 3 सुद्धा काय होईल, पॅरलल होईल. म्हणजेच लाईन एल इज ऑल्सो पॅरलल टू लाईन एन. हे झालं आपला आन्सर. बघा गिवन पॉइंट मध्ये पहिला त्यांनी काय दिलाय, आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल दिलाय, त्याच्यावरून आपण करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट वापरली आणि त्याच्यानुसार आपण काय केलं, त्याला दोन लाईन्सला पॅरलल दाखवलं. नंतर एम हा पॅरलल येतो एन ला आणि फ्रॉम 1 and 2 आपण त्यांना काय दाखवू शकतो, पॅरलल. बघा अतिशय सोपं गणित आहे. रायटिंग राहिला असेल तर मी फोटो पाठवेल, मग तुम्ही रायटिंग करू शकता थोडंफार. आपण आता चौथ्या गणिताकडे वळूया. गणित सोपे त्यामुळे इझिली पटकन होतील, लक्ष दिलं तर तुम्हाला चांगलं कळेल. चौथ्या गणितामध्ये एक त्यांनी दिले ते लक्ष द्या. इन फिगर त्यांनी बी ए पॅरलल दिलाय डीई. बी ए हा पॅरलल डी ला. अँगल सी दिलाय 50, अँगल डी दिलाय 100. फाइंड द मेजर ऑफ अँगल ए बी सी. ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट सी अँड पॅरलल टू लाईन ए बी. आता आपल्याला याचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे. सी पासून डायग्राम मध्ये आपल्याला एक लाईन काढायची. डायग्राम काढून घ्या व्यवस्थित. आपण ही लाईन काढूया. त्या ठिकाणी ती लाईन त्यांनी दिलेली आहे ए बी ला, ती काय पाहिजे, पॅरलल. आपण एखादा पॉइंट घेऊया इथे एफ आणि इकडे आपण कोणताही घेऊ शकतो, तुम्हाला जो वाटेल तो आपण जी घेऊया. आता तुमच्या लक्षात येईल की फर्स्ट जर तुम्ही बघितलं पहिल्या पॉइंट कडे लक्ष द्या, तर हा इंटेरियर अँगल आहे. लक्षात घ्या कोणता अँगल आहे, इंटेरियर. पहिला पॉइंट समजून घ्या. फर्स्ट लाईन ए बी पॅरलल आहे कोणाला, सीएफ ला. लाईन ए बी ही पॅरलल आहे कोणाला, लाईन सीएफ ला. तसेच ती पॅरलल आहे, ए बी ही पॅरलल आहे कोणाला, डीई ला. ती कोणाला पॅरलल आहे,
डी. लक्षात घ्या, लाईन डीई. त्याचप्रमाणे डी ही पॅरलेल होईल कोणाला, सीएफ ला. लाईन डीई ही पॅरलेल आहे कोणाला, लाईन सीएफ ला. समजून घ्या हे पॉइंट्स. आता फर्स्ट पॉइंट मध्ये मी डायग्राम काढतो, तिकडे लक्ष द्या. ही डायग्राम महत्वाची आहे, म्हणजे तुम्हाला गणित समजायला थोडस सोपं जाईल. हे काढायची गरज नाही तुम्हाला. बघा इकडे, याच्यामध्ये हा एफ आहे, हा सी आहे, हा डी आहे आणि हा ई आहे, आणि हा किती दिलाय, 100. तर आपण याच्यामध्ये कोणता पॉइंट वापरू शकतो, इंटेरियर अँगल्स. बघा का, ए बाय इंटेरियर अँगल. अँगल EDC. लक्षात घ्या, अँगल EDC प्लस अँगल DCF इक्वल टू 180. सप्लिमेंटरी असतो. EDC किती आहे, 100 अधिक आपल्याला DCF इक्वल टू 180. म्हणजे अँगल DCF इक्वल टू 180 मायनस 100. म्हणजेच अँगल DCF किती यायला पाहिजे, 80. म्हणजे पहिला अँगल DCF किती भेटला, 80. जो आपण आकृतीमध्ये टाकूया. आपल्याला आकृतीमध्ये त्याची किंमत आपण टाकूया. बघा आकृती वरती आहे, म्हणजे हा तुम्हाला जो भेटतोय तो अँगल किती आहे, 80. बघा इथे तो 80 भेटला इंटेरियर. तुम्हाला ABC काढायचा आहे, सोपा आहे, लक्ष द्या. आता मी याचे 2 भाग करतो समजण्यासाठी. पहिल्या पॉइंटला आपण काय काढला, DCF काढला. आता आपण काय करूया, दुसरा पॉइंट थोडस नीट लक्ष द्या. ही डायग्राम तुम्हाला दाखवतो मी दुसऱ्या पॉइंटची बाजूला. जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला ती डायग्राम कळेल. इथे या पद्धतीने डायग्राम आहे. बघा, हा दिलाय 50. इथे आहे डी, इकडे आहे बी आणि इकडे आहे एफ, इथे आहे सी, आणि हा किती भेटला आपल्याला, 80. आपण अँगल BCF काढू शकतो, पण त्याला कोणती प्रॉपर्टी वापरता येईल, बाय अँगल ऍडिशन प्रॉपर्टी. लिहून घ्या, बाय अँगल ऍडिशन प्रॉपर्टी. अँगल BCF मला जर काढायचा असेल तर मला कोणाकोणाची बेरीज करावी लागेल, BCD प्लस अँगल DCF. BCD जर बघितला तर तो किती आहे, 50 अधिक 80, म्हणजे किती झाला, 130. आपल्याला BCF भेटला. आता BCF का काढला तो तुम्हाला पुढच्या डायग्राम मध्ये कळेल. हा अँगल आपण BCF का घेतला तो तुम्हाला डायग्राम बघितल्याशिवाय कळणार नाही. आता आपण तिसरा आणि लास्ट पॉइंट बघूया, ज्याच्यामध्ये आपल्याला उत्तर भेटेल. तिसऱ्या पॉइंटला बघा. आता BCF हा अल्टरनेट आहे. मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो, बघा का त्याची. तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे आपण काय करतोय. हे बघा, या पद्धतीने डायग्राम आहे. बघा आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल, इथे A, इथे B, इथे C आणि इकडे काय, F. आता हा पूर्ण याची बेरीज किती भेटली आपल्याला, 130. मग हा झाला अल्टरनेट ABC ला. म्हणजे आपण कोणती टेस्ट वापरू शकतो शेवटच्या पॉइंटला, बाय अल्टरनेट अँगल्स. आपण अल्टरनेट अँगलचा वापर करू शकतो. आता अल्टरनेट अँगल्स मध्ये अँगल ABC कॉन्ग्रुएंट टू अँगल काय येईल, BCF. म्हणजेच अँगल ABC इक्वल टू BCF किती भेटला, 130. हे झालं तुमचं आन्सर. किती पॉइंट्स क्रिएट केले आपण याच्यामध्ये, 3. लक्षात घ्या. पहिल्या पॉइंटला आपण काय केलंय, तर पॅरलेल लाईन्स दाखवल्या आणि इंटेरियर अँगल वापरला. बघा आकृतीमध्ये इंटेरियर 100 ला इंटेरियर किती येईल, तो 80. नंतर आपण 80 भेटला म्हणून काय केलं, BCF यामध्ये अँगल ऍडिशन प्रॉपर्टी वापरली. अँगल ऍडिशन प्रॉपर्टी मध्ये या दोन अँगलची आपण काय केली, बेरीज. त्याच्यानंतर त्याची बेरीज किती भेटते, 130.
नंतर आपण त्या ठिकाणी 130 आहे तो अल्टरनेट आहे कोणाला, ए बी सी ला. तर आकृती बघा तुमच्या लक्षात येईल. आकृती बघून सुद्धा याचं उत्तर तुम्हाला लगेच कळेल. त्याच्यानुसार आपण तो काय केला, आन्सर याचं काढलं. किती काढलं आपण, 130. आकृतीत बघा, हा 100 आहे. आकृती मी तुम्हाला दाखवतो, लक्ष द्या. हा 100 आहे, तर हा किती झाला, 80 इंटिरियर. हा, आता 80 भेटला. नंतर या दोघांची बेरीज होते 130. तर हा अँगल त्याला काय झाला, अल्टरनेट, म्हणजे हा पण किती यायला पाहिजे, 130. तर अशा प्रकारे हे गणित फक्त तुम्हाला काय करायचंय, रायटिंग मध्ये मांडायचंय. आता आन्सर आपण इथे लिहून ठेवतो मी. इथे किती भेटला आपल्याला, 130. पुढच्या गणिताकडे वळूया आपण. हे रायटिंग झालं असेल तुमचं, माझ्या बरोबरच रायटिंग करत चला, जेणेकरून वेळ जाणार नाही. अजून आपल्याला 2 गणितं पूर्ण करायची आहेत. आता आपण 5व्या गणिताकडे वळूया. 5वं गणित थोडंसं वेगळं आहे आणि समजून घेतलं तर ते सोपं पण आहे. 5व्या गणितामध्ये मात्र तुम्हाला पॅरलल लाईन्सच्या ज्या टेस्ट आहेत त्या समजल्या पाहिजेत, त्या वापरायच्या आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचंय, गणित सोडवायचं याच्यामध्ये. तर आपण याच्यात पण डायग्रामचाच वापर करणार आहोत थोडासा. पहिलं काय काय दिले बघा आणि काय काय विचारलंय ते बघा एकदा. ते विचारलेला जो प्रश्न आहे तो आहे की लाईन ए एफ हा आपल्याला पॅरलल दाखवायचा आहे कोणाला, बीसी ला. तो शेवटी बघू आपण कोणत्या याच्याने टेस्टने प्रूव्ह करता येईल ते. पण त्याच्या आधी काही पॉइंट्स दिलेत त्याचा वापर आपण करूया. पहिलं सांगितलंय रे ए एफ इज बायसेक्टर ऑफ अँगल ई ए बी. एफ बघा आकृतीमध्ये, एफ हा कोणाचा, ए बी चा काय, बायसेक्टर आहे. अजून एक पॉइंट दिलाय तो महत्वाचा आहे त्यामध्ये, रे बी सी इज बायसेक्टर ऑफ अँगल ए बी डी. आपण या दोघांचा वापर करणार आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये आपण काय करूया, दोघांचा वापर करूया. फर्स्ट समजून घ्या, मी पॉइंट्स आपण मांडूया याच्यामध्ये. पहिला पॉइंट समजून घ्या, इन्फॉर्मेशन. डायग्राम मध्ये काय काय दिलंय त्याची आपण इन्फॉर्मेशन मांडूया. त्यांनी काय सांगितलंय, रे ए एफ इज बायसेक्टर, जो आहे तोच पॉइंट लक्षात घ्या, ऑफ अँगल ई ए बी. मग त्यांनी काय काय दिले बघा, ई ए एफ इक्वल टू अँगल एफ ए बी इक्वल टू एक्स किंवा बी ए एफ म्हणा, काही लिहिलं तरी चालतं. हा झाला फर्स्ट पॉइंट त्याचा, लक्षात घ्या फर्स्ट. सेकंड त्यांनी दिलाय तो घेऊया आपण, सेकंड पॉइंट मांडूया. सेकंड पॉइंटला काय दिलंय, रे पी सी इज द बायसेक्टर ऑफ अँगल ए बी आणि डी. त्याचा तो काय, बायसेक्टर आहे. आपण त्याच्यामध्ये काय काय दिले बघा, अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट, अँगल सी बी डी इक्वल टू किती दिलेत, वाय. हा आपला झाला सेकंड पॉइंट. गिवन आहे तेच लिहा, रायटिंग करायची आपण. बघा त्यांनी दिल्याप्रमाणे एक्स आणि वाय यांच्या व्हॅल्यू त्यांनी त्याच्यात टाकलेल्या आहेत. त्याच्यात एक्स आणि काय करायचंय, वाय. आता रे ए ई हा पॅरलल आहे कोणाला, रे बी डी ला. आपण गिवन आहे बघा याच्यात, तुम्हाला मी दाखवतो हायलाइट करून, तुमच्या लक्षात येईल. रे ए ई हा कोणाला पॅरलल आहे, बी डी ला. आता मी थर्ड मध्ये आपण काय करूया, डायग्राम काढूया. तिसऱ्या पॉइंटला आपण डायग्रामचा वापर करूया. बघा आता मी तिसरा पॉइंट मांडतो. तिसरा पॉइंट त्यांनी काय सांगितलंय, रे ए ई हा पॅरलल आहे कोणाला, रे बी डी. गणिताकडे नीट लक्ष द्या तरच हे गणित कळेल तुम्हाला. आता ए ई हा पॅरलल काढतो बघा, आकृती काढतो मी याच्यामध्ये. ए ई बघा इकडे, हा ई ए आणि हा काय, ए. नंतर आपल्याला तोच पॅरलल दिलाय
समजून घ्या. इकडे कोणाला येतो? बी आणि डी ला. बघा बी डी. आणि ट्रान्सव्हर्सल काय येईल मग याच्यामध्ये? ए बी. याच्या ट्रान्सव्हर्सल असेल ए बी. लक्ष द्या. मग हा कोणता अँगल झाला? अल्टरनेट अँगल. हा कोणता अँगल आहे? अल्टरनेट अँगल. म्हणजे बाय अल्टरनेट अँगल हे दोन अँगल सेम होतील. कोणते कोणते? अँगल ई ए बी हा कॉन्ग्रुएंट होईल. कोणाला? अँगल ए बी डी ला. आता याच्यातच सोडवायचं, समजून घ्या. इथे इथे सोपं सांगतो तुम्हाला आयडिया. आता ह्याच पॉइंटला आपण पुढे आणणार आहोत. ई ए बी आणि ए बी डी ला. इथे भाग करतो म्हणजे तुमच्या समोरच राहील सर्व. आता ऐका. आता अँगल ई ए बी हाच पॉइंट आपण उचलूया चौथ्यामध्ये. अँगल ई ए बी हा कॉन्ग्रुएंट आहे कोणाला? अँगल ए बी आणि डी ला. बघा आता अँगल ऍडिशन प्रॉपर्टी जर बघितली तर त्याच्यानुसार आपल्याला या ई ए बी च्या ऐवजी आपण दोघांची बेरीज लिहू शकतो. कोणाकोणाची अँगल्स बघा, लक्ष द्या. फुल स्क्रीन करतो मी इथे. बघा आता आपण काय करू शकतो? त्या ठिकाणी अँगल ई ए बी च्या ऐवजी मी कसं लिहितो बघा? ई ए एफ प्लस अँगल एफ ए बी इक्वल टू. आता त्या बाजूला आपल्याला कोणते कोणते लिहायला लागतील? अँगल ए बी सी प्लस अँगल सी बी डी. म्हणजे मी आपण अँगल ई ए बी च्या ऐवजी आपण काय लिहिले? अँगल ई ए एफ आणि अँगल एफ ए बी. आता आपण त्याच्या व्हॅल्यूज टाकूया. इथे याला एक्स मानलंय आणि हा पण एक्स आहे. इकडे वाय प्लस हा काय? वाय. मग दोघांची बेरीज केली तर काय येईल? 2x इक्वल टू 2y. मग 2 आणि 2 गेले तर x इक्वल टू काय भेटेल? y. हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. x इक्वल टू y. आपल्याला काय भेटतो? x इक्वल टू y भेटतो. मग आता x च्या ऐवजी मी अँगल कोणता लिहू शकतो? एफ ए बी. मी काय करतो? x च्या ऐवजी अँगल लिहितो एफ ए बी इक्वल टू दुसरा अँगल घेतो ए बी आणि सी. आता हे अँगल आकृतीत तुम्हाला मी काढून दाखवतो, लक्षात घ्या. पुढच्या पॉइंटला पाहिजे त्याला आपण 5वा पॉइंट म्हणूया. 5व्या पॉइंटला आकृती बघा. याच्यात आकृती जर कळाली ना तरच हे गणित तुम्हाला थोडस सोपं जाईल आणि प्रॅक्टिस या दोन गोष्टी याच्यात लागतील. बघा इकडे इथे काय आहे? एफ, इथे ए आणि इथे आहे बी आणि इथे आहे सी. बघा हे दोन अँगल्स आहेत. म्हणजे याच्यात आपण कोणती टेस्ट वापरू शकतो? बाय अल्टरनेट अँगल टेस्ट. फॉर पॅरलल लाईन्स. अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन. तो एफ हा पॅरलल होईल. लाईन ए एफ इज पॅरलल टू लाईन बी सी. झालं. तर अशा प्रकारे तुम्हाला या गणितामध्ये आकृत्यांचा वापर करून आणि थोडंसं प्रॅक्टिस आणि समजून घेऊन हे गणित तुम्हाला सोडवावं लागेल. त्याशिवाय हे गणित तुम्हाला कळणार नाही. थोडंसं नीट लक्ष द्या. मी पुन्हा एकदा सांगतो, ऐका. परत एकदा लक्ष द्या. आता गणित तुमच्या समोर आहे पूर्ण सोडवलेलं. परत एकदा बघा. आकृतीमध्ये इन फिगर रे ए ई पॅरलल रे बी डी आणि रे ए एफ इज बायसेक्टर ऑफ अँगल ई ए बी. आपण पहिला पॉइंट वापरला. पहिल्या पॉइंटला आपण काय घेतला? रे ए एफ इज बायसेक्टर ऑफ अँगल ई ए बी. त्याच्यावरून आपण ई एफ आणि एफ ए बी याची बेरीज किती दिली? एक्स. त्यानंतर आपण सेकंड पॉइंट घेतला रे बी सी. बघा इकडे सेकंड पॉइंट दिलाय रे बी सी इज बायसेक्टर ऑफ अँगल ए बी डी. याचा अर्थ ए बी सी आणि सी बी डी याची व्हॅल्यू किती आहे? वाय दिलेली आहे ती. थर्डला रे ए ई पॅरलल रे काय? बी डी. आपण त्याची आकृती काढून बघितली तर तुमच्या लक्षात येईल अल्टरनेट अँगल्स आहे त्याच्यामध्ये. मग आपण काय वापरले? अल्टरनेट अँगल्स. त्या ठिकाणी ई ए बी हा कॉन्ग्रुएंट येईल कोणाला? ए बी डी ला. आता हेच अँगल पुढे लिहिले बघा ई ए बी आणि ए बी डी. तर ई ए बी च्या ऐवजी मी दोघांची बेरीज लिहू शकतो ई एफ आणि एफ ए बी. ती लिहिली इक्वल टू
अँगल एबीसी प्लस अँगल कोणता येईल सीबीडी यांची आपण काय घेतली बेरीज एक्स प्लस एक्स आणि वाय प्लस वाय म्हणजे 2x इक्वल टू किती आले 2y म्हणजेच x इक्वल टू किती आले y म्हणजे आपण अँगल एफ ए बी हे नाव लिहू शकतो x च्या ऐवजी आणि y च्या ऐवजी म्हणजे इथे बघा तुम्हाला x आणि y हा दिसेल हा x आहे आणि हा काय y त्याचा अर्थ तुम्ही हे दोन अँगल घ्यायचे याच्यामध्ये कोणती टेस्ट वापरायची बाय अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स लाईन AF इज पॅरलल टू लाईन BC तर अशा प्रकारे हे गणित तुम्हाला सोडवायचं आहे सेम याच्यासारखंच पुढचं पण गणित आहे त्यामुळे दोन्ही गणित एकदम सेम आहेत याच पद्धतीने पुढचं पण घ्यायचंय थोडस नीट पॉइंट किती याच्यामध्ये टोटल 5 पॉइंट आहेत पहिल्या पॉइंटला गिवन दुसऱ्या पॉइंटला गिवन तिसऱ्या पॉइंटला गिवन वापरला त्याच्यावरून जो अँगल भेटतो तो चौथ्या पॉइंटला घेतला त्याच्यात एक्स आणि वाय भेटतात आणि एक्स आणि वाय चा वापर करून अल्टरनेट अँगल टेस्ट वापरली की तुम्हाला तुमचं गणित उत्तर भेटेल आता पुढच्या पॉइंट कडे थोडस लक्ष द्या पुढचं गणित थोडस सोपं आहे फक्त समजलं पाहिजे याच्यामध्ये थोडस तुम्हाला या गणिताकडे पहिले वाचून घ्या याच्यामध्ये काय काय दिलंय आणि काय काय विचारलंय प्रूव्ह दॅट आपल्याला काय प्रूव्ह करायचंय लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन सी डी बघा आकृतीमध्ये ए बी आणि ही सी डी आहे म्हणजे तुम्हाला EF ही ट्रान्सव्हर्सल जर आली तर अल्टरनेट अँगल कोणता वापरता येईल हा आणि हा म्हणजे यापैकी अल्टरनेट अँगल वापरून तुम्ही काय दाखवू शकता त्या ठिकाणी प्रूव्ह करू शकता आता आपण काय करूया गणिताकडे वळूया पहिला आपण प्रश्न नीट वाचून घ्या ट्रान्सव्हर्सल EF ऑफ लाईन AB अँड CD इंटरसेक्ट द लाईन ऍट पॉइंट P या ठिकाणी पॉइंट P ला काय होतात ते इंटरसेक्ट होतात रे PR अँड रे QS आर पॅरलल अँड बायसेक्टर्स ऑफ अँगल BPQ अँड अँगल PQC रिस्पेक्टिव्हली आता आपण काय करूया हे जे बायसेक्टर्स आहेत याच्यात आपण जसं आधी एक्स आणि वाय होतं तोच पॉइंट घेऊया इथे एक ठिकाणी आपण एक्स म्हणजे याच्यात एक्स आणि हा पण एक्स होईल आणि याच्यात आपण जर मानलं वाय तर हा वाय आणि हा पण काय होईल वाय आपण हे दोन मानूया त्याच्यात रायटिंग करून घ्या म्हणजे लेट सोल्युशन आपण करूया याच्यामध्ये गणितात लेट अँगल आता बघा अँगल BPR फर्स्ट पॉइंट आपण कोणता पॉइंट बघतो फर्स्ट पॉइंट समजून घ्या जरा याच्यात फर्स्ट पॉइंट लेट अँगल BPR इक्वल टू आता अँगल QPR हे दोन्ही सेम आहेत या दोघांना आपण काय मानलं एक्स याला कारण काय PR इज बायसेक्टर रे PR इज बायसेक्टर ऑफ अँगल अँगल कोणता येतो BPQ म्हणून आपण त्याला मानलं एक्स आता आपण सेकंड पॉइंट घेऊया सेम सेकंड पॉइंट अँगल आता पुढचा कोणता आहे बघा अँगल BPQ जो आहे बघा का लक्षात घ्या आता अँगल कोणता येईल CQS कॉन्ग्रुएंट अँगल आता CQS आहे तर तिकडे कोणता येईल PQS इक्वल टू आपण काय मानूया Y याला कारण आहे रे QS इज बायसेक्टर ऑफ अँगल कोणता येतो PQC किंवा CPQ तुम्ही CQP तुम्ही म्हणू शकता कसं आहे आता आपण पुढच्या भागाकडे वळूया तिसरा पॉइंट आता याच्यात पॉइंटच क्रिएट करा आता आपण अँगल ऍडिशन प्रॉपर्टी कडे वळूया तिसरा पॉइंट समजून घ्या आता बाय अँगल ऍडिशन प्रॉपर्टी आपण याला कोणती प्रॉपर्टी म्हणूया अँगल ऍडिशन प्रॉपर्टी जर मला अँगल BPQ काढायचा असेल तर मी कोणाकोणाची बेरीज करू शकतो अँगल BPR प्लस अँगल QPR म्हणजेच x प्लस x व्हॅल्यू किती येईल 2x कोणाची आपण काढली BPQ ची व्हॅल्यू किती आली 2x समजून घ्या हे याचा वापर आपल्याला नंतर करायचा आहे ही गणितं थोडी मोठी आहेत
समजून घेणं थोडस तुम्हाला गरज आहे याच्यात. आता अजून एक अँगल आहे, कोणता आहे तो? CQP. म्हणजे आपण अँगल कोणता घेऊया? अँगल CQP इक्वल टू, आता कोणाकोणाची बेरीज करायची? CQS प्लस अँगल PQS म्हणजेच Y प्लस Y. याचा अर्थ याचा आन्सर येईल 2Y. म्हणजे अँगल CQP किती भेटला? 2Y. याचा वापर आपण नंतर लास्टला याचा वापर होणार आहे, त्यामुळे या दोघांची बेरीज करूनच ठेवायची. आता गिवन कडे वळूया. लक्षात घ्या, PR हा त्या ठिकाणी काय पॅरलल आहे कोणाला? QS ला. बघा का, PR हा काय पॅरलल QS. चौथा पॉइंट, रे PR इज पॅरलल टू रे QS. मी तुम्हाला आकृती काढून दाखवतो म्हणजे कळेल. PR आणि QS चे बघा, तिथे P आणि R आहे असा, त्यानंतर या पद्धतीने इथे Q आणि S आहे. चौथ्या पॉइंटला बघा, इथे PR आणि इथे आहे QS. तर हा कोणता अँगल आहे? अल्टरनेट अँगल. बघा, आणि इथे काय आहे? X आणि इथे काय आहे? Y. आता आकृतीत कळेल तुम्हाला. म्हणजेच बाय अल्टरनेट अँगल. याच्यात ऑन ट्रान्सव्हर्सल कोणता आहे? ऑन ट्रान्सव्हर्सल PQ. बाय अल्टरनेट अँगल्स. रायटिंग करून घ्या, मग तुम्हाला गणित हे कळेल. पहिल्या याच्यात हे गणित कळणार नाही बऱ्याच जणांना, नंतर तुम्हाला हे लगेच कळेल. मग आता अँगल अल्टरनेट अँगल कोणता येईल बघा? PQS कॉन्ग्रुएंट. अँगल कोणता येईल? QPR किंवा QPR म्हणा. पहिला QPR आणि नंतर PQS घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. QPR आणि इथे कोणता येईल? PQS. म्हणजेच X इक्वल टू काय येईल? Y. आता आपण इक्वेशन मल्टिप्लाय बाय 2 करूया. या इक्वेशनला आपण कितीने गुणूया? 2 ने. म्हणजेच काय येईल? 2x इक्वल टू 2y. पण 2x हे कोणाची व्हॅल्यू आहे? अँगल BPQ. बघा, आता आपण आन्सर कडे येतोय. अँगल BPQ इक्वल टू अँगल कोणता येईल? CQP. बघा, लक्ष द्या, 5 मिनिटं आहेत, गणित होईल. म्हणजेच आपल्याला हे दोन अँगल भेटले कॉन्ग्रुएंट. कितव्या पॉइंटला भेटले? हे चौथ्या. आता आपण याची डायग्राम काढूया अँगलची. बघा, अँगल BPQ आणि अँगल कोणता आहे? CQP. तुमच्या लक्षात येईल डायग्राम मी काढल्यानंतर. इथे काढून दाखवतो बघा, अशा पद्धतीने आहे ती. बघा, इथे आहे B, इथे आहे P आणि इथे आहे Q आणि इकडे आहे C. बघा, हे दोन अँगल सेम आहेत. मग आता इथे तुमच्या लक्षात येईल हे अल्टरनेट अँगल्स आहेत, म्हणजे इथे कोणती टेस्ट वापरू शकतो आपण? बाय अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. तुमच्या लक्षात येईल हा, जर तुम्ही नीट बघितला तर बाय अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स आपण लाईन AB ही पॅरलल दाखवू शकतो लाईन CD ला. तुम्हाला याची डायग्राम पण कळेल, लक्ष द्या. आता तुम्ही म्हणाल की याच्यात AB आणि CD नाही, तर इकडे बघा, इकडे A आणि या बाजूला कोणता आहे तो पॉइंट? D. तर अशा प्रकारे आपण अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स याचा वापर केला आणि त्या ठिकाणी लाईन AB ही पॅरलल दाखवली कोणाला? लाईन CD ला. थोडस गणित परत एकदा समजावून सांगतो, लक्ष द्या. डायग्राम कडे बघा. आधीचं गणित आणि हे गणित थोडस सेम आहे, फक्त काही पॉइंट्स कडे तुम्हाला जरा जास्त लक्ष द्यावं. पहिला पॉइंट बघा, आपण X आणि X मानलं, म्हणजे पहिल्या पॉइंटला आपण व्हॅल्यू मानली X. दुसऱ्या पॉइंटला आपण काय केलं?
वाय मांडला, तो पॉइंट इथे मांडला. आता अँगल BPQ हा जर काढायचा असेल, ज्याचा आपण शेवटी वापर केलाय, तुमच्या लक्षात येईलच. आपण BPQ म्हणजे दोघांची बेरीज, म्हणजे दोघांची बेरीज. BPQ ची व्हॅल्यू किती येईल? 2x. लक्ष द्या, BPQ किती भेटला? 2x. आता एक मिनिट हा. आता आपण CQP ची व्हॅल्यू, जसं आधी दुसरा पॉइंट आहे त्याची बेरीज केली, तर CQP ची व्हॅल्यू ही किती भेटते आपल्याला? बघा जरा, 2y. म्हणजे आपण त्याची बेरीज केली तर ती किती येते? 2y. मग आता आकृती बघा, PR आणि QS हे पॅरलल आहेत. हा पॉइंट पण महत्वाचा आहे. पॉइंट तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत, आपण कोणते कोणते घेतो. आकृतीवरून लक्षात येईल. अल्टरनेट अँगल जर वापरला तर आपल्याला त्या ठिकाणी हे दोन अँगल सेम देतात, एक्स आणि वाय. या एक्स आणि वाय मध्ये मल्टिप्लाय बाय 2 केलं तर आपल्याला काय भेटतं? BPQ आणि CQP हे कॉन्ग्रुएंट भेटतात. मग आकृती बघा, जर बाय अल्टरनेट अँगल टेस्ट जर वापरली तर तुम्हाला त्या ठिकाणी या दोन लाईन्स काय भेटतात? पॅरलल. म्हणजे याच्यामध्ये आपण कोणती टेस्ट वापरली? बाय अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. लाईन AB is parallel to line CD. पुन्हा एकदा लक्ष द्या, 2 मिनिटं आहेत. मी तुम्हाला पुन्हा एकदा सर्व गणित समजावून सांगतो, जी झाली तेवढी. बघा इकडे आपण फॉर्म्युले बघितले होते. द सम ऑफ, 2 मिनिटं आता सगळ्यांनी लक्ष द्या, रायटिंग करू नका. मी गणित आता इथे चॅप्टर आपण संपवते. हा, द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज 180 डिग्री. टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स बघितले आपण, इंटेरियर अँगल टेस्ट आणि अल्टरनेट अँगल टेस्ट आणि करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. या 3 लाईन्स, हे जर 3 अँगल्स असतील तर आपण त्या लाईन काय दाखवू शकतो? पॅरलल. त्याच्यावरून आपण 2.2 मधलं पहिलं गणित सोडवलं होतं. पहिल्या गणितामध्ये एक्स आणि वाय दिलाय, पण दोघांची ऍडिशन जर केली तर ती 179 येते आणि नियमाप्रमाणे आपल्याला ते किती हवे असते? 180. म्हणून आपण सांगू शकतो की दिस टू अँगल्स आर नॉट सप्लिमेंटरी, देअरफॉर लाईन M इज नॉट पॅरलल टू लाईन N. सेकंड गणित आपण काय केलं? सेकंड गणित मध्ये अँगल A ला कन्सिडर केला अँगल C, जो ऑपोजिट आहे. गिवन पॉइंट आहे अँगल A हा कॉन्ग्रुएंट दिलाय कोणाला? अँगल B ला. हा गिवन पॉइंट आहे याच्यामध्ये, तो आपण बघितला. प्रूव्ह करायचं होतं लाईन L इज पॅरलल टू लाईन M. पहिला पॉइंट काय? A इज कॉन्ग्रुएंट टू C आणि आपल्याला गिवन काय? A इज कॉन्ग्रुएंट टू B. मग हा जर A दोघांना कॉन्ग्रुएंट आहे, याचा अर्थ C आणि B सुद्धा काय झाले? कॉन्ग्रुएंट झाले. मग आता C आणि B कॉन्ग्रुएंट आहे, याचा अर्थ याच्यामध्ये C आणि B काय? करस्पॉन्डिंग आहे. बघा आकृतीमध्ये. मग आपण कोणती टेस्ट वापरली? बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. आपण ते काय दाखवू शकतो? पॅरलल. त्याच्यानंतर तिसऱ्यामध्ये इन फिगर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला L हा पॅरलल दाखवायचा आहे कोणाला? M ला. आणि M हा पॅरलल दाखवायचा आहे कोणाला? N ला. मग अशा वेळेस आपण त्या ठिकाणी काय करू शकतो? तर पहिला पॉइंट A इज कॉन्ग्रुएंट टू काय? अँगल B. लक्ष द्या. आणि याच्यावरून आपण काय दाखवू शकतो?